तर आज आपण आलेलो आहोत पनवेल कोलीवाड्यामध्ये, जिथून आपल्या एकविराईची मानाची पालखी मोठ्या थाटात आणि उत्सवात निघणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण आलेलो आहोत पनवेल कोलीवाड्यामध्ये, जिथून आपल्या एकविराईची मानाची पालखी मोठ्या थाटात आणि उत्सवात निघणार आहे. तर काय तो जल्लोष असतो ना, तो आपण बघायला आलेलो आहोत पनवेल कोलीवाड्यामध्ये. तुम्ही मागेच बघू शकता, माझ्या जी एकविराईची भिंतीवर जी एक चित्र काढलेलं आहे, तेच बघून इथे एवढा भारी वाटलाय ना. तर आता थोड्याच वेळात पालखी पण निघणार आहे आणि त्याची पूर्वतयारी कशी असते आणि तिथे पालखीचं महत्त्व वगैरे मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा, तर तुम्हाला भरपूर मजा येणार आहे आणि भरपूर नाचणारच सर्व. तर आपण पण त्याच्यात नाचू. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया जरीमरी आईच्या मंदिराच्या इथे. तर मित्रांनो, बघा हेच तर चित्र बघत होतो मी. मला लांबूनच बघून याला खूप भारी वाटलं. एकविराईची मूर्ती इथं असं चित्र काढलेलं आहे आणि भरपूर असे ढोलताशा पथक आणि बँजो पथक आलेले आहेत. तर नक्कीच नाचायला भरपूर अशी मजा येणार आहे. आणि आपल्यासोबत एक माझे मित्र आहेत. तर तर त्यांनी तो आलाय खास रील काढायला. बरं चल तू रील काढ, आम्ही इथं ब्लॉग शूट करतो. बरं, आणि इथूनच समोर जरीमरी आईचं मंदिर आहे, तिथं आता आपण आतमध्ये जाऊया. तर हा बघा मित्रांनो, जरीमरी आईचं मंदिर आहे आणि आपली पालखी निघाली तर मस्त असं सजवलेलं आहे. तर ही बघा मित्रांनो, आपल्या एकविरा आईची पालखीचं अजून सजवायचं काम चालू आहे. पूर्ण इथे लाईट्स वगैरे लावून सजवायचं बघा. आणि इथं वरती छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले. तर खूप असं मस्त थोड्या वेळात वाटणार आहे, तर ते पण दाखवतो. आणि इथे तुम्ही बघू शकता जरीमरी आईचं आपलं मंदिर आहे. तुम्हाला समोरून मी नीट दाखवतो. आपल्या समोर जरीमरी मातेचं मंदिर आहे इथं. इथून जे पनवेल कोलेवाड्याची पालखी निघते एकविरेला. आपण थोड्याच वेळात आता या पालखीबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. कोणतरी एक वयस्कर असं माणसं बघतो मी, त्यांच्याकडून आपल्याला एक प्रॉपर अशी माहिती भेटेल. तर नमस्कार दादा, प्रथम दादा धन्यवाद. असं छोट्या छोट्या क्रिएटरचा तुम्ही सत्कार केला आपल्या जरीमरी आईच्या मंदिरात आणि एकविरा आईच्या पालखीच्या निमित्ताने. तर हा सत्कारामागचा तुम्ही रिझन सांगू शकता का, आणि आपल्या पालखीचा कशी तयारी झालेली आहे? सर्वप्रथम सर्वांना जय एकविरा, जय आगरी कोळी. हे बघा, क्रिएटर म्हटलं की छोटा मोठा क्रिएटर येत नाही, त्यामुळे क्रिएटरचे असे प्रकार असतात. त्यामुळे सगळेच क्रिएटर मोठे असतात, जो प्रत्येकाच्या फील्डमध्ये सर्व मोठेच असतात. आणि पालखीच्या मागची तयारी म्हणजे यावर्षी यंदाचा आपला 2026ला आपल्या पनवेल कोळीवाड्याच्या मोत्याच्या पालखीचा जो हा आपला मान आहे, तो खूप यावर्षी खूप थाटामाटात आपण साजरा करणार आहोत. आणि त्याची सुरुवात जी आहे ते आज 22 मार्च रविवार या दिवशी आज आपण या ठिकाणी करत आहोत. आणि खूप 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 जल्लोषाचं वातावरण आहे आमच्या पूर्ण पनवेल तालुक्यामध्ये, पनवेल शहरामध्ये खूप मोठं उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. ठिकठिकाणी जरीमरी आईचे बॅनर्स लागलेले दिसत आहेत आणि आमच्या पनवेल कोळीवाड्यामध्ये सुद्धा खूप खूप उत्साहाचं वातावरण दिसत आहे. मी देखील एक पनवेलकर असून मला एक्झॅक्ट माहिती नाही पनवेलकरांना कसा मान भेटला. आता मागच्या वेळी बघायला गेलं तर आपटा कोलीवाड्याला होता, तर वेगवेगळे असे भरपूर सारे कोलीवाडे आहेत. तर या वर्षी पनवेल कोलीवाड्याला कसा मान भेटला, त्याबद्दल काही सांगू शकता का? यावर्षी म्हणजे जवळजवळ पिढ्यानपिढ्या म्हणजे आमच्या पूर्वजांच्या पूर्वजांपासून जवळजवळ स्वातंत्र्य काळापासून ही प्रथा चालत आलेली आहे. एकविरायचे गडावरती कारलेल्या डोंगरावरती जवळजवळ वर्षानुवर्ष म्हणजे पिढ्यानपिढ्या आमच्या आजोबांच्यापासून पणजोबांपासून ही प्रथा जवळजवळ चालत आलेली आहे. आणि तुम्ही असं म्हणालात की बरेच कोळीवाडे महाराष्ट्रात आपल्याला दिसून येतात. त्यापैकी मोजकेच कोळीवाडे, जसं झालं की पनवेल कोळीवाडा, पेन कोळीवाडा, आपटा कोळीवाडा असेल, कल्याण कोळीवाडा असेल, ठराविकच ठाण्याचा चिंदणी कोळीवाडा असेल, चौल आग्रह कोळीवाडा असेल, अलिबाग, मोजकेच कोळीवाड्यांना
जो आहे तो चैत्र पालखी सोहळ्याचा तो मानपान पहिल्यापासून मिळालेला आहे. आणि जवळजवळ दर 2 वर्षातून आमची मानाची पालखी सातत्याने पनवेल गडावर जात असते. जसं गेल्या वर्षी आपटा कोळीवाड्याचा मान होता 2025 साली. त्याच्या अगोदर 2024 साली तुम्ही आमच्या पनवेलकरांचा सुद्धा जल्लोष बघितला गडावर. तर ॲज अ पनवेलकर, एक पनवेलकर म्हणून, आणि तू आपल्या पनवेलला मान भेटलेला पालखीचा, तर कशी मनात भावना आहे आणि कसं वाटतं तुम्हाला? आनंद कितव्या गगनात आहे? आनंद म्हणजे आम्ही सांगू शकत नाही. आमच्या पनवेल कोळीवाड्यातील कुठल्याही मुलाला तुम्ही विचारा, तो मान आमच्या पनवेल कोळीवाड्यातलाच नाही, तो संपूर्ण पनवेलच्या रहिवाशांचा मान आहे असं नक्की आम्हाला वाटतंय. आणि जल्लोष म्हटलं तर भरपूर साधा जल्लोष आमच्या पनवेल कोळीवाड्यातील आमच्या प्रत्येक तुमच्या माझ्यात आमच्या सर्व पनवेलकरांच्या मनात नक्कीच जल्लोष आहे आणि खूप खूप आनंद होतो. तर नक्की दादांनी आपल्याला कमी वेळातच अशी खूप चांगली अशी आपल्याला जी मेन माहिती पाहिजे होती ती माहिती दिलेली आहे. तर दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव अर्जुन गणेश भगत. ओके, तर धन्यवाद दादा. थँक्यू. जय अग्रिकोल. सर्व छोट्या मोठ्या कोलनी आपल्या पालखीला आलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. तुझ्या पालखीला गुलाल उर्विला पनवेल कोळीवाडा निघाला करलेला. मोठी कंपनी मोठी मोठी
पालखी निघायच्या आधी आता इथं आरती चालू झालेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे दरीमध्ये आहे की इकडे चालू आहे आरती. आणि इथं 5 पांडव आहेत बनलेले आहेत.
शकता आणि खंडोबाचं रूप देखील तुम्ही समोर आपल्या बघू शकता. एकदम आगळी वेगळी अशी थीम आणि देखावा तुम्ही आपल्या पनवेलकरांचा बघू शकता समोर आपल्या. आणि मागे तुम्ही बोर्ड बघा, पालखी मोत्याची पनवेलकरांची. इकडं मित्रांनो ढोल ताशा पथक पण आलेले आणि समोर रथ पण आहे. महादेव. आई आपल्या एकविराईची पालखी निघली त्याबद्दल काय बोलाल? कसा वाटतंय, कसा माहोल आहे पनवेल कोलीवाड्यामध्ये? एकविराईची आईची पालखी एवढी सजावट केलेली आहे, एवढी वेशभूषा केलेली आहे, एकदम गावामध्ये पूर्ण लखलखाट झालेला आहे आणि एवढा आनंद झालेला आहे. मग 15 दिवसापासून लोक कारल्याला चाललो एवढा आनंद व्यक्त करत आहेत. आणि आज पूर्ण कोलीवाड्यात फिरायला उद्या निघेल का? कोडीवाडा पहिलेपासूनच असं म्हणजे कारल्याची पालखी बोलल्यानंतर एकदम अंगात आल्यासारखं आहे. आणि मेन गोष्ट या वर्षी आपल्या पनवेल कोलीवाड्याला मान भेटलाय. हा पहिला मान आहे. 2 वर्षातून तो मान 2 भेटलाय. वर्षातून पहिला मानच असते पनवेल कोलीवाड्याचा. ओके. आणि आज ही पालखी पूर्ण कोलीवाड्यात फिरून उद्या निघणार आहे का आजच कारल्याची दिशेने निघणार? आजच कारल्याची दिशेने. आणि 24 तारखेला पोहोचेल का 25 तारखेला? मान कसा होते का गुरुवारी होते का शुक्रवारी होते? ओके. तर ठीक आहे, धन्यवाद काकी माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद बरं माहिती दिल्याबद्दल.
बोला एकविरा माते की जय. तर जय एकविरा मित्रांनो, आज तुम्ही बघितली आपल्या पनवेल कोलीवाड्याची मानाची पालखी जी इथून निघालेली आहे आणि सर्वांनी भरपूर एन्जॉय केला. तर कसा वाटला मित्रांनो? हे सर्व आपले मित्र आहेत. कसा वाटला? खूप मजा आली. मजा आली ना तुला रे? भारी वाटलं आम्हाला, जसं क्लिप पाहिजे तसं क्लिप पण भेटले आणि छान पण वाटलं. मस्त वाटलं इथे येऊन. बरेच दिवसा म्हणजे पहिल्यांदा आलो मी तर इथं. तर तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. आणि कमेंटमध्ये जय एकविरा लिहायला विसरू नका. आणि 25 तारखेला आपल्या आईच्या पालखीच्या दिवशी पण जाणार आहोत. तर तो ब्लॉग पण तुम्हाला बघायचा असेल तर आपल्याला आता सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. बोला आई माऊलीचा उदो उदो. थँक्यू.